रूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली. बरेच जण तुम्हाला देव न मानणारे भेटतील, त्यांना जर तुम्ही भेटलात आणि ते म्हटले देव नाही, कारण पुस्तकी ज्ञान वाढलं की माणसाला देव पटत नाही, देव आवडत नाही. देव न मानणारा भेटला तुम्हाला की तुम्ही त्यांना म्हणायचं, भागवतामध्ये या वाचा जरा सृष्टीचा विस्तार. देव न मानणारा एखादा असेल तर त्याला म्हणा फक्त टोपलं भर पाणी आण आणि त्या पाण्यामध्ये एक मातीचं ढेकूळ घाल आणि राहू दे 5-7 तास. 5-7 तास मातीचा ढेकूळ पाण्यामध्ये टोपलं भर पाण्यात घातला की इतक्या तासाने त्याला बाहेर काढायचं, 6 तासाने, जसाचा तसा मातीचा ढेकूळ. जमेल का हो? जमेल का हो? तुम्ही बोर झाले का हो? सांगा ना, जमेल का? मातीचा ढेकूळ कसा पाण्यात राहील? 5-7 तास मातीचा ढेकूळ पाण्यात राहू शकत नाही. वावंजेकर, हजारो वर्ष झाली 71% पाणी आणि 29% हा भूभागाचा तुकडा. भूगोल सांगतं हे सगळं, भूगोल भागवतातलं आहे. इथं दुपटीपेक्षा जास्त पाणी आहे, दुपटीपेक्षा जास्त. तरी आपल्या नाकातोंडात पाणी गेलं नाही, आपली घरं अजून सुरक्षित आहे, पाणी आलं नाही. का? मी निघालो असे भूतळी, समुद्रे ही महाजडी, ही पासूची डिपोळी विरेची ना. ज्ञानोबाराय बोलतात. काय ज्ञानोबारांनी एका ओवीत नास्तिकांचं भलं करून टाकलं. जा तुमच्या अकलीचा दिवाळ काढा, काय काढायचं असेल या ओवीत. तुला देव मानायचा नसेल तर हे पाणी ही पृथ्वी विरघळवत का नाही, त्याचं उत्तर दे. त्याचं कारण आहे, मी देव सांगतो रे, मी आहे तिथं. मी सांगितलंय त्या समुद्राला, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चालिता. पर्वती बैसकान संडावी, समुद्रे रेखान ओलांडावी. मी येतो. गामाविश्यच भूतानी धारया मेहमोजसा, पुष्णामी चौषधी सर्वा, सोमो भूत्वा रसात्मका. पृथ्वी मी आणली दाता धरून. काय झाले हो तुम्ही त्या पृथ्वी करता? वराह झालो डुक्कर. वराहाचा अवतार घेतला भगवंताने सृष्टीच्या विस्तारा करता. त्या डुकराचं रूप पाहिलं की सगळं प्रेम त्याचं पृथ्वीवर आहे, सगळं शरीर पृथ्वीकडे झुकलेलं आहे वराहाचं. वास्तविक वराहाचं डुकराचं खाणं सुद्धा ते आहे जे या विश्वातली सगळ्यात वाईट घाण आहे. पण भूमीच्या अस्वच्छतेचा निर्धार घेतला त्याने. कोणताही अवतार वाईट नाही, देवानं वराह नावाचा अवतार घेतला. सृष्टीची स्थापना केली, पाण्यात पृथ्वीची स्थापना केली सृष्टीच्या विस्तारा करता. पृथ्वी स्थापून विस्तार झाला. आपण 10 प्रजापती तयार केले आपल्या शरीरापासून. पुढं ब्रह्मदेवाने आपल्या शरीराचे 2 भाग तयार केले. पुरुष प्रधान भागाला नाव दिलं मनु, स्त्री प्रधान भागाला नाव दिलं शतरूपा. मनु आणि शतरूपा या विश्वातलं पहिलं दाम्पत्य आहे, पहिलं जोडपं आहे. त्यांना पहिल्यांदा 3 मुली झाल्या. एक आकुती, देवहूती आणि प्रसूती. 2 मुलं झाली, प्रियव्रत, उत्तानपाद. आकुतीचा विवाह रुची नावाच्या प्रजापती बरोबर झाला. प्रसूतीचा विवाह दक्ष नावाच्या प्रजापतींबरोबर झाला. त्यांना 16 मुली झाल्या. 13 दिला धर्माला, 1 दिली पितृगणाला, 1 दिली अग्नीला, 1 दिली भगवान शंकराला. जी भगवान शंकराला दिली तिचं नाव आहे सती. तिचा वंश पुढे वाढला नाही. भागवत बोलतंय का वाढला नाही? कारण भगवान शंकराचा सासरा दांभिक होता, दक्ष अहंकारी होता. का हो, काय अहंकार होता त्याला? दांभिक प्रजापती पदाचा अहंकार होता त्याला. प्रजापती या पदवीला बहाल झाल्यानंतर एक समारंभ ठेवला. त्या समारंभात भगवान शंकर गेले होते. ते दक्ष आले त्यावेळेला सगळे उठून उभे राहिले. भगवान शंकर उभे राहिले नाही, ब्रह्मदेव उठून उभे राहिले नाही. हजारो माणसं आपल्या पाया पडतात, त्याची आठवण राहत नाही. एक पाया न पडलेला लक्षात राहतो. राग आला भगवान शंकराचा त्या दक्षांना.
बोलायला लागली, पहा माझा जावई आहे, दुसऱ्याचा आदर करता येत नाही, सासरा आल्यावरही उठून बसता येत नाही. आमची मुलगी दिली हो आम्ही आला, या ब्रह्मदेवाचं ऐकलं चुकलं आमचं, सोन्यासारख्या पुरीची माती झाली. स्मशानात राहतो, अंगाला राख लावतो. नंदीला सहन होत नव्हतं, त्या नंदीने शाप दिला त्या दक्षाला, मी 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 करतो, थांब जरा थोडे दिवस, बोकडाच मुडकं बस होतो तुला. भगवान शंकर निघून गेले, परत आपल्या सासऱ्याकडे कधी आले नाही. एकदा भला मोठा यज्ञ ठेवला भगवान शंकराच्या सासऱ्याने. सगळ्या देवी देवतांना निमंत्रण दिलं, पण शंकराला निमंत्रण नाही. देवलोकातली सगळी विमानं कैलासावरून जायला लागली. सतीमातेनं विचार केला, इतकी गर्दी ही चालली कुठं? विचारलं इंद्राला, का हो कुठं? तुम्हाला माहिती नाही का तुमच्या बापाकडेच तर यज्ञ आहे? मग मला माहिती नाही माझ्या बापाकडे यज्ञ असो. नवऱ्याकडे गेली, म्हणते अहो तुमच्या सासऱ्याकडे भला मोठा यज्ञ आहे, चला लवकर. बाईची जात हुशार, माझ्या बापाच्या घरी असं म्हणत नाही, तुमच्या सासऱ्याच्या घरी. नको, गरीबाला दया नसते, गरीबाची दया नसते, अहंकारी आहे तुझा बाप. भगवान शंकर म्हणतात, कोणाला म्हणतात? सती मातेला. जायचं नाही, ऐकलं नाही तिने, गेली. यज्ञामध्ये जाऊन पाहिलं तर कुठलाही भाग नाही, आदराचं स्थान नाही, नवऱ्याकरता कुठलंही स्थान नाही. राग आला, अरे राम राम राम. आईजवळ गेली, 2 शब्द बोलली, निघून गेली. बापाने तर वळून सुद्धा पाहिलं नाही. आता थांबायचं नाही, इथं परत जायचं. आता परत कसं जायचं? परत जर गेलं तर ते म्हणतील, अरे मालकाचा अपमान करून आली. क्रोधाग्नी प्रगट केला, आपलं शरीर त्या क्रोधाग्नीत प्रवेशित केलं. सती मातेला शरीर संपवायला भाग पाडणारा बाप नाही होते. इतकी प्रॉपर्टी, सत्ता वाईट आहे. का फक्त नवरा स्मशानात राहतो? भगवान शंकराचा काही सामान्य अधिकार आहे का? पण कळत नाही. भगवान शंकराने जटेमधून एक केस उपटला, जमिनीवर आदळला. वीरभद्र नावाचा गण तयार झाला. सांगितलं, जा विध्वंस करून टाक. उशीचे डोळे काढले, कोणाची दाढी उपटली, कोणाचे दात काढले. त्या दक्षाचं मुंडकं तोडलं. यज्ञ कार्य बंद पडलं. यज्ञ कार्य बंद पडणं ही धर्माच्या दृष्टीनं अनुकूल बाब नाही, असं सगळ्या देवी देवतांना आणि ऋषीमुनींना वाटायला लागलं. म्हणून त्यांनी देवाची प्रार्थना केली. भगवान विष्णूला सुद्धा सोबत घेतलं. भगवान विष्णू स्वतः ब्रह्मदेव, अनेक देवी देवता, ऋषी मुनी सगळेच भगवान शंकराला प्रार्थना करायला, भगवान शंकराची आराधना करायला कैलासावर गेले आणि तिथं प्रार्थना केली. कैलास राना शिवचंद्र मोडी, फणींद्र माथा मुकुटी झळाडी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभू मज कोण तारी. रवींद्र दावा नलपूर्ण भाडी, स्वतेज नेत्री त्रिमिराध जाडी. ब्रह्मांडधीशा मदनांतकारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. कर्पूर गौरी गिरिजा विराजी, हलाहल कंठ नीळाची साजी. दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी,
तुझवीन शंभो मज कोण तारी एकांतिया हो गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शिवसौख्य नामी शीनलो दयाळा बहुसाल भारी तुझवीन शंभो मज कोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रे तपेती नको काळाचे भयमानसी धरू नको दृष्टासी शंकू नको ज्याची स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय मा शंकराय शिव नागेश्वराय हर हर भोले नमः शिवाय शंकराय शिव नागेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय कपिलेश्वराय शिव नमः शिवाय शिवाय शिव नमः कपिलेश्वराय शिव नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय अधीत पंथानं तव च महिमा वाङ्मनसयोरतद्व्या वृत्त्यायं चकितमभिदत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्य कतिविध गुणकस्य विषय पदे त्वरवाचिनि पतितनमनकस्य न वचः मधुस्फीता वाच परममृतं निर्मितवतस् तव ब्रह्मन् किं वागपसुरुगिरो. हे सगळं शिवमहिम्नाचं स्तोत्र आहे. पुष्पदंत नावाच्या राक्षसाने म्हटलंय भगवंत प्रसन्न झाले, सांगितलं यज्ञ कार्य करा पण धर्मामध्ये दंभ नको. जा त्या बोकडाचं मुंडकं बसवा दक्षाला आणि यज्ञ कार्य करून घ्या. नंदीचा शाप खरा ठरवला. बोकडाचं मुंडकं बसवलं
आणि यज्ञ कार्य पूर्ण करून घेतलं. हे धर्म पुरुषार्थाकरता आलेलं चिंतन आहे. या वंशात या श्रीमद भागवतामध्ये पुढे धर्म अर्थ काम आणि मोक्ष चतुर्थ स्कंदामध्ये 4ही पुरुषार्थाचं चिंतन केलं. मी तुम्हाला सगळ्यांच्या कथा सांगणार, फक्त थोड्याशा धावत्या सांगतो, संपवतो, ऐका. मनु आणि शत्रुपा पुन्हा कथा लक्ष देऊन ऐका. मोठी प्रसूती दक्ष नावाच्या प्रजापतींना, आकुती रुची नावाच्या प्रजापतींना, आता कोण उरली? देव होती. कर्दम नावाच्या प्रजापतींना द्यायचं ठरवलं, विवाह करायचा. या सगळ्या कन्यांमध्ये आवडती होती देव होती, सात्विक होती, तिला परमार्थ आवडायचा. तिच्याकरता वर शोधायचा, पण चांगला मुलगा असला पाहिजे ना. मग शोधाशोध मोहीम चालू झाली. कन्यावरे ते रूपम माता वित्तम पिता श्रुतः. मुलीला असं वाटतं मुलगा देखणा असला पाहिजे. पिता श्रुतः, बापाला असं वाटतं हुशार असला पाहिजे. बांधवा कुलमिच्छन्ति, भावाला वाटतं आपल्या बरोबरीचा असला पाहिजे. मिष्टान्न इतरी जनः, मुलगी एवढंच पाहते तो दिसायला चांगला. शुद्ध मराठी सांगायचं झालं तर तो हँडसम असला पाहिजे. ही आताची शुद्ध मराठी. लग्नात गेलेल्या पाहुण्यांना काय वाटतं? नवरदेव नवरी कशीही असो, स्वयंपाक चांगला झालेला असला पाहिजे. आपल्याला काय देवहूती करता चांगला देखना मुलगा, सदाचारी मुलगा. कर्दम प्रजापती त्यांच्याकडे गेले, करता का आमच्या पुरीबरोबर विवाह? ते म्हटले तिला विचारा, पॉन्ड्स नाही, लिपस्टिक नाही, हमाम नाही, रिक्सोना नाही, कुठलाही परफ्यूम नाही, सडा सारवण करावं लागेल, रांगोळी काढावी लागेल, देवाची पूजा करावी लागेल, आश्रमात राहावं लागेल. देवहूतीला विचारलं, बाई? ती म्हणे मी तयार आहे. पण एक बापाला वाटतं पोरीचं चांगलं व्हावं. बाप असा पदरच तर पसरतो सासऱ्याकडे पोरीच्या. काळजाचा तुकडा दिला मी, हुर हुर वाटे मनाला. काळजाचा तुकडा दिला मी, हुर हुर वाटे मनाला. लेक समजूनी तिला हो अपुली, माया पांघर घाला. लेक समजूनी तिला हो अपुली, माया पांघर घाला. तुमचा तुकडा आहे काळजाचा, बाप म्हणतो. थाटामाटात विवाह लागला देवहूतीचा. 10,000 वर्ष तपश्चर्या करायची कर्दम. विवाह झाला आणि तपश्चर्याला बसले. शक्य होईल का? आपली बायको थांबील 10-15 मिनिट? 10,000 वर्ष त्या काळात आयुष्याची मर्यादा होती. आता कोण पुढे पाऊल टाकणार आहे? कोण ऐकणार आहे? काळ तसं राहिला नाही. आता बालेची माय बाल्यान बाली, गे दरवाजा लावून, गाव जाऊ दे वाहून. तो टिकूबाई टिकू प्रपंच चाललाय सगळा. दोघ जण जवळच पाहिजे. 10,000 वर्ष समाधीतून बाहेर आले. देवहूती सेवा करत दिसली. देवहूती इतकी वर्ष वाट बघितली. ती म्हणे, हो स्वामी, काय देऊ तुला? मला दुसरं काहीही नको. जन्मोजन्मी तुमच्या चरणाची सेवा द्या, हीच अपेक्षा आहे मला. माझी कूस एकदा पवित्र करायची, मला तुमचा आशीर्वाद द्या. कारण मला तुम्ही समोर पाहिजे, तुम्ही माझ्याजवळ पाहिजे. मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला. मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला. तू तुझ्या समजू
पतीच्या नात्यात प्रेम सोडलं तर दुसरं काही सुद्धा साथीला येत नाही. आदर्शग्रस्त असं सांगितलं भागवताने. कथा संपते आहे. कथेतून संदेश घेऊन जा. आम्हाला आदर्शग्रस्त आश्रम करायचा आहे. या नात्यात प्रेमाच्या पलीकडे दुसरं काय. अहो एखादी बाई मालकाचं नाव घेते, काय सापडतं ते शोधून, पण प्रेम आहे की नाही तिचं. 50-50 वर्ष झाली असतील काहींच्या विवाहाला, 30 वर्ष झाली, 40 वर्ष झाली, 20 वर्ष झाली. आपली सहचारिणी कठीण काळात आपल्या सोबत आहे. आताच्या कलियुगात ती कृपाच आहे. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, हे जरी मान्य करणारी आपण माणसं असलो तरी या काळाकडे पाहिलं की असं वाटतं देवानं आपल्याला परमार्थ करण्यायोग्य पत्नी दिली. चांगल्या चांगल्या लोकांच्या जीवनात घडत नाही. या नात्यात प्रेम पाहिजे. संक्रांतीला बाया मालकाचं नाव घेता शोधून सापडत नाही. माझ्यासमोर एका बाईनं नाव घेतलं, चांदीचा गोप, त्याला सोन्याची चैन, आणि रमेशचं नाव घेते गणेशची बहीण. पाव म्हटलं ताई चांगलं जोडलं तुम्ही. कुठून जोडलं बाबा. शोधून अर्थ सापडत नाही. अर्थ नसे ना पण प्रेम आहे ना. अर्थ कोणी बघत नाही. त्या नात्यात प्रेम पाहिजे. सर्वस्वाचं दान केलं कर्दम प्रजापतींनी देवहूतीला. एक विमान तयार केलं, सगळ्या भोगांनी युक्त